नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे अस्सल मराठी रसोईमध्ये. तर घर सांभाळताना स्वतःला विसरणाऱ्या महिलांनी हे नक्की ऐका. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक आईसाठी, प्रत्येक पत्नीसाठी, प्रत्येक मुलीसाठी आणि स्वतःला नेहमी शेवटी ठेवणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी आहे. आपण महिलांना नेहमी शिकवलं जातं, घराची काळजी घ्या, सगळ्यांसाठी उभं राहा, सगळ्यांना वेळ द्या. पण आपल्याला कोणीच सांगत नाही की स्वतःची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक महिला स्वतःचं दुखणं, थकवा, कमजोरी, स्ट्रेस हे सगळं इग्नोर करत राहतात. ठीक होईल, नंतर बघू, आधी काम पूर्ण करू, असं म्हणता म्हणता शरीर आतून थकत जातं. सतत थकवा येणं, केस गळणं, चिडचिड होणं, रात्री नीट झोप न लागणं हेच शरीराचे संकेत असू शकतात. आणि म्हणूनच आज आपण काही अशा गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या प्रत्येक महिलाला माहीत असायलाच हव्या. पहिली गोष्ट म्हणजे सर्वात आधी वेळेवर खाणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक महिला घरातल्या सगळ्यांना वाढून झाल्यावर शेवटी स्वतः जेवतात. कधी जेवण थंड होतं तर कधी जेवण स्किपही होतं. पण याचा शरीरावर खूप मोठा परिणाम होतो. म्हणून सकाळचा नाश्ता कधीच स्किप करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. त्यामुळे शरीर फ्रेश वाटतं. नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, थालीपीठ, मूग डाळ चिल्ला, उकडलेले अंडे, फळं, दूध अशा पौष्टिक गोष्टी खा. फक्त चहा पिऊन संपूर्ण सकाळ काढू नका. तिसरी गोष्ट म्हणजे अनेक महिलांना आयरन डिफिशियन्सी असते. त्यामुळे सतत कमजोरी वाटू शकते. म्हणून आहारात पालक, मेथी, बीट, डाळी, ड्रायफ्रूट्स या गोष्टी नक्की खा. गूळ आणि भाजलेले चणे हा सुद्धा खूप चांगला पर्याय आहे. चौथी गोष्ट म्हणजे शरीरासाठी प्रोटीन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पण अनेक महिलांच्या आहारात प्रोटीन खूप कमी असतं. म्हणून मूग, चणा, दही, पनीर या गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा. भरपूर पाणी प्या. अनेक महिलांना दिवसभरात खूप कमी पाणी पितात. त्यामुळे टायर्डनेस वाढू शकतो, स्किन डल दिसू शकते, डोके दुखू शकतं. म्हणून दिवसातून पुरेसे पाणी पिणं खूप जास्ती गरजेचं आहे. पाचवी गोष्ट म्हणजे झोप सुद्धा खूप महत्त्वाची आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं किंवा पुरेशी झोप न घेणं याचा शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. झोप पूर्ण नसल्यामुळे मूड खराब होतो, चिडचिड वाढते. म्हणून रोज पुरेशी झोप घ्या. सहावी गोष्ट म्हणजे आता आपण मेंटल हेल्थबद्दल बोलूया. महिला अनेकदा सगळ्यांसमोर स्ट्रॉंग राहतात, पण आतून खूप थकलेल्या असतात. घरची जबाबदारी, कामाचा स्ट्रेस, सगळ्यांच्या अपेक्षा या सगळ्यांमुळे मनावर ताण येऊ शकतो. म्हणून स्वतःसाठी थोडा का होईना पण वेळ काढा. आवडती गाणी ऐका, थोडं फिरायला जा, मन मोकळं करा. सगळं मनात ठेवू नका. रडावंसं वाटलं तर रडून द्या. मदत मागणं ही कमजोरी नाही. सातवी गोष्ट म्हणजे कधी कधी महिला स्वतःच्या हेल्थ चेकअपकडे सुद्धा दुर्लक्ष करतात. नंतर जाऊ, आता वेळ नाही असं करत राहतात. पण रेग्युलर चेकअप खूप महत्त्वाचं आहे. शरीर काही संकेत देत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि इंटरनेटवरचं सगळं फॉलो करू नका. प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते. म्हणून कोणतेही डाएट किंवा उपाय ब्लाइंडली फॉलो करू नका. शरीर कमजोर होऊ शकतं. वजन कमी करण्याच्या नादात आरोग्य बिघडू नका. हेल्दी राहणं हे महत्त्वाचं आहे, फक्त स्लिम दिसणं नाही.
8वी गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. सोशल मीडियावर सगळ्यांचं आयुष्य परफेक्ट दिसतं, पण रियालिटी ही काहीतरी वेगळीच असते. तुम्ही जशा आहात तशाच सुंदर आहात. डिलिव्हरीनंतर बॉडी बदलणं नॉर्मल आहे. वजन वाढणं हेही नॉर्मल आहे. स्ट्रेच मार्क असणं हे सुद्धा नॉर्मल आहे. त्याचा तिरस्कार करू नका. घरातल्या महिलांनी स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायला हवा, कारण तुम्ही आनंदी असाल तरच घर आनंदी राहील ना. आरशात बघून स्वतःला कमी समजू नका. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. स्वतःची काळजी घेणं हा एक स्वार्थीपणा नाही तर गरज आहे. हा व्हिडिओ प्रत्येक महिलापर्यंत नक्की पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अस्सल मराठी रसोईला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.